जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे। म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत। तर मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे आपण पुढे पाहूयात। पण मित्रांनो ही निवडणूक जरा वेगळी होणार आहे, कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे आहेत। त्यामुळे मित्रांनो शिवसेना या पक्षाला नेमके ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारच्या जागा मिळाल्या होत्या आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एखादी सत्ता ही शिवसेना या पक्षाची होती। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ठाणे शहरामध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या 2-2.5 महिन्यांमध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची जर युती झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण बघूया। तर पहिल्यांदा आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या 131 आहे। म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर 131 नगरसेवक आहेत। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर 131 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा एकनाथ शिंदे ह्या दोघांची युती झाली तर नेमक्या किती जागा लागणार आहेत आणि त्यातच मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना जर ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला 66 नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे, तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे। पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर आली होती। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षांना किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे शिवसेना पक्ष। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे यश मिळवणारा पक्ष आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवणारा पक्ष। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना शिवसेना या पक्षाला 67 जागा या मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना शिवसेना या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। पण मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा बाहेर पडले आहेत। त्यामुळे मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला किती परिणाम होणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी शिवसेना पक्ष फुटला आहे, त्यामुळे मित्रांनो या पक्षफुटीचा तोटा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहेच। पण मित्रांनो त्यातच मित्रांनो कितीतरी वर्षांनो ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत। म्हणजेच मित्रांनो गेले 20-25 वर्ष ठाकरे बंधू वेगळे आहेत, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते एकत्र येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही फरक पडणार आहे का आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही फरक पडणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया। तर मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष। तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 फूट पडले आहेत। म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा आता 2 गट पडले आहेत। तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा राष्ट्रवादी या दोन्ही गटांना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना 34 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्यासोबत अजित पवार नाही आहेत, त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का आणि मित्रांनो अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार नसल्यामुळे याचा काही परिणाम हा अजित पवार यांना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणावं असं यश मिळालं नव्हतं। म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर थोडंफार कमी यश मिळालं होतं।
पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती यश मिळालं होतं ते आता आपण बघूया। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 23 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये बराच काही बदल झाले पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि त्यातच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामधील सुद्धा अजित पवार हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत। याचा सुद्धा काही प्रमाणात फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष। म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघू। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 2 जागा मिळणार आहेत की नाही हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधूची एकी झाली तर आणि मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र निवडणूक लढवली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे आता आपण बघूया। तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष। तर काँग्रेस या पक्षाला मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही। त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता बघणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर 3 जागा या काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष। तर मित्रांनो अपक्षांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीपेक्षा अपक्षांना काही जागा वाढल्या आहेत का ते आता आपण बघूया। तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा 1 जागा या अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांचा पक्ष। म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमकं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे हे वेगळे झाले आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना भरपूर यश मिळालं होतं। त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते त्यावेळी त्यांना 34 जागा या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या। पण मित्रांनो काका पुतणे हे वेगळे झाल्यामुळे त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिणाम होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवार यांचा गट। तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर राष्ट्रवादी या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे। म्हणजेच मित्रांनो 40+ आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले। त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळाल्यामुळं आता अशी चर्चा आहे की होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे। आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षासोबत
असल्यामुळे याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा म्हणावं असं यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो पवार काका पुतणे हे वेगळे झाल्यामुळे त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये परिणाम होणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष, म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष। तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो कितीतरी वर्षांना ठाकरे बंधू हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये एकत्र येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असो किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ठाणे शहरावर आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर काही करिश्मा घडवणार आहेत का ते सुद्धा बघणं आता महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधूंना जर यश मिळालं तर त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असा सिद्ध होणार आहे। त्यामुळे आता आपण हे बघूया की आता होणाऱ्या स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा होणार आहे का ते सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो कितीतरी वर्षांना म्हणजेच मित्रांनो गेले 20-25 वर्षे ठाकरे बंधू वेगळे होते, त्यामुळे मित्रांनो आता एकत्र आले, त्यामुळे याचा काही फायदा हा त्यांना महाराष्ट्रामध्ये होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया। पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या युतीनं म्हणजेच मित्रांनो साथीनं त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला असं इतकं काही मोठं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो जितकं यश राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नाही। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचं नाव सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलं नव्हतं, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 5 तरी जागा या ठाणे शहरावर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, म्हणजेच मित्रांनो आपल्या राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा पक्ष। तर मित्रांनो या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो गेल्या वेळेस त्यांना थोडंफार कमी यश मिळालं होतं, त्यामुळे मित्रांनो या वेळेस तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते आता बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच काही बदल झाला आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा वेगळे झाले आहेत आणि मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत आणि मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार सुद्धा वेगळे होऊन अजित पवार हे सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीने 20 ते 30 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना इतका काही फायदा हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असून सुद्धा आणि मित्रांनो अजित पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत असून सुद्धा त्यांना याचा काही फायदा हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मित्रांनो त्यांना गेल्या वेळी जितक्या जागा मिळत होत्या त्या जागेच्या आसपासच त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा जागा मिळणार असल्याचं तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येत्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही शिवसेना पक्षाची होती आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आहेत, त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष म्हणजेच मित्रांनो गेले 20, 25 ते 30 वर्ष ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना सत्ता आहे आणि मित्रांनो तेथील नेतृत्व हे एकनाथ शिंदेचं करत आले। त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या साथीनं 15 ते 20 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।
जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरीसुद्धा त्यांना याचा काही फायदा हा ठाणे महानगरपालिकेसाठी होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो गेल्या वेळेस दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो 67 जागा या त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. आणि मित्रांनो एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाची होती. आणि मित्रांनो गेले कितीतरी वर्ष म्हणजेच मित्रांनो गेले 30 ते 35 वर्ष ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाचीच सत्ता आहे. त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याचा काही फायदा होणार आहे का? कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि मित्रांनो त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये अजित पवार सुद्धा आहेत. त्यामुळे मित्रांनो हे दोघे एकत्र असल्याचा फायदा हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का? ते सुद्धा आता आपल्याला पुढे पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या साथीनं 50 ते 70 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळी जितक्या शिवसेना या पक्षाला जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर मिळवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरंच इतक्या जागा मिळतील का? आणि मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येईल का? आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाला असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला असो किंवा अन्य पक्षांना खरंच इतका परिणाम ठाणे महानगरपालिकेवर होणार आहे का? हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचा भगवा फडकणार आहे का? उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांचा भगवा फडकणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.